हॅलो, मी शोभा कुऱ्हाडे. अशा नालायक लोकांना हा सरकार जगवतोच कशाला? कोणी बलात्कार करतं, कोणी लहान मुलींवर अत्याचार करतं, कोणी तुकडे तुकडे करतं, कोणी नवऱ्याचा खून करतो, कोणी बायकांचा खून करतो. हे अशा नराधमा लोकांपासून सरकारला फायदा काय? सरकार पब्लिकच्याच पैशावर त्यांना पोसतो. एक एक दोन दोन गुन्हे करणाऱ्या लोकांना सरकार सोडून देतो आणि परत गुन्हे घडल्यानंतर मग मोर्चे निघतात, अमकं निघतं, फलनं निघतं. त्याचा सरकारवर काही परिणाम होत नाही. जेव्हा जज, वकील, मंत्री संत्री यांच्या मुलींवर जरा काही असे अत्याचार झाले, काही घडलं, तर यांना कळन भारताचा कानून कसा आहे हेच काही माहीत नाही. ह्या लोकांपासून फायदा काय आहे? काहीच नाही. उलटं चार चांगले लोक मेल्या जात्या, लहान मुलं मेल्या जात्या, त्यांच्यावर बलात्कार होतात. आत्तापर्यंत लागन तेवढे मोर्चे निघाले, लागन तेवढं सारं झालं, पण काहीच सरकारच्या कानावरून जात नाही. सरकार आपल्याला वेड्यात काढतो, पब्लिकला वेड्यात काढतो. तरी ह्या सरकारने ह्या भारताचे कानून कायदे बदलल्याशिवाय हे अत्याचार आणि हे बलात्कार, हे खून खराबे कधीच बंद होणार नाही. हे असेच चालू राहणार आहे. तरी सरकारने चांगला विचार करावा आणि थोडा कानून कायद्यांमध्ये बदल करावा, तरच हे नराधम घाबरतील आणि काही कृत्य करायला जरा मागं सावरतील. सरकार नाही तरी त्यांना जेलमध्ये ठेवून फुकटच पोसतो, पब्लिकच्याच जीवावर सांभाळतो. त्यांच्यापासून फायदा काही नाही ना. अशा दररोज असे 5-50 वर पाठवले पाहिजेत. यांना खाली ठेवून काही उपयोगच नाही ना यांचा. यांना सोडलं म्हणजे हे परत बलात्कार करतात, अत्याचार करतात, खून करतात. ह्या नालायक लोकांपासून काहीच फायदा नाही ना सरकारला. तरी बी सरकार त्यांना पाठीशी घालतो. ह्यो भारताचा असा कसा कानून आहे.